नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण स्कॉलरशिप एक्झाम 2020 या पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत। तर त्यातील आपण पेपर 1 मधील मॅथ्स या पार्टपासून आपण सुरुवात करूयात। तर पहा, फर्स्ट क्वेश्चन काय आलं होतं, 70 हेक्टोग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम्स। तर इथे हा कन्वर्जन बेस्ड क्वेश्चन आहे। तर आपल्याला इथे कन्वर्जन्स माहीत असायला हवं की 1 हेक्टोग्रॅम इक्वल टू किती ग्रॅम असतं, 100 ग्रॅम। तर हे मेन्सुरेशन टॉपिकमध्ये येतं सगळं। तर इथं 1 हेक्टोग्रॅम इज इक्वल टू 100 ग्रॅम आपल्याला माहीत आहे। मग आपल्याला 70 हेक्टोग्रॅम विचारलेलं आहे। मग 70 हेक्टोग्रॅम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 70 मल्टिप्लाइड बाय 100। मग हे किती होणार, 7000 ग्रॅम होणार। मग 7000 हे ऑप्शन नंबर 4ला आहे, म्हणून आपण 4th ऑप्शनला स्टिक करायचं। परंतु तुम्हाला क्वेश्चनमध्ये सर्कल्स दिलेले असतात OMR शीटमध्ये 1 2 3 4 असं 1 2 3 4 सेपरेट तुम्हाला ॲन्सर शीटचं OMR शीट असतं। मग आता फर्स्ट क्वेश्चनचं 4th ॲन्सर मग 4th सर्कलला तुम्हाला असं फिलअप करायचं आहे अशा प्रकारे। तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। 39 students collected ₹525 each for picnic. It had 40 notes of ₹500 and remaining were ₹5 notes. Then how many ₹5 notes were there? पहा, सांगितलेलं आहे आपल्याला की 39 students collected ₹525 each for picnic. सहलीसाठी 39 विद्यार्थ्यांनी 525 रुपये प्रत्येकी जमा केलेले आहेत। It had 40 notes of ₹500 म्हणजे 40 नोट कशाचे होते, 500 रुपयाचे नोट जमा झाले होते। अँड रिमेनिंग वेअर ₹5 नोट्स आणि शिल्लक राहिलेले 5 रुपयाचे नोट होते। आपल्याला काय विचारलेलं आहे, हाऊ मेनी ₹5 नोट्स वेअर देअर। तर 5 रुपयाचे किती नोट जमा झाले होते ते आपल्याला सांगायचं आहे। आधी आपल्याला टोटल किती पैसे जमा झाले होते ते कॅल्क्युलेट करावं लागेल। तर पहा, 39 स्टुडंट्स कलेक्टेड ₹525 ईच, प्रत्येकाने 525 रुपये जमा केले होते। म्हणजेच टोटल किती पैसे होते ते काढण्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल। असं आपण सॉल्व करूया। 525 मल्टिप्लाइड बाय 39 45 कॅरी 4 9 2 18 18 + 4 22 कॅरी 2 9 5 45 4 7 3 5 15 परत इथे कॅरी आलं 1 3 2 6 + 1 7 3 5 15। तर पहा, 5 7 14 1 6 10 2। तर इथे टोटल किती पैसे जमा झाले, तर पहा इथे टोटल 20,400 रुपीज इथे कलेक्ट झाले। 20,475 हो ना। तर पहा, इथे टोटल 20,475 रुपीज हे कलेक्ट झाले आहेत। मग आपल्याला काय सांगितलं आहे, 40 नोट्स ऑफ ₹500। 40 नोट कशाचे होते, 500 रुपयाचे 40 नोट होते। मग आता आपल्याला काढावं लागेल की टोटल किती पैसे त्यातील 500 रुपयाचे होते। मग 40 गुणिले 500 करूयात आपण। मग सिम्पली आपण काय करायचं, हे 2 0 आणि हे 1 0 इथं पुट डाऊन करायचं। 4 5 20 म्हणजेच 20,000 रुपीज हे 500 रुपीचे नोट आहेत। मग रिमेनिंग वेअर ₹5 नोट्स असं आपल्याला सांगितलेलं आहे। मग आता काय करायचं आपण, 20,000 टोटल पैसे आहे 20,475, यातून 20,000 मायनस करायचं। मग काय शिल्लक राहिले, 475। तर हे शिल्लक जे राहिलेले पैसे आहेत ते सगळे काय आहेत सांगितलेलं आपल्याला की ₹5 नोट्स आहेत म्हणजे 475 रुपये जे जमा झाले आहेत ते सगळे 5 रुपयाचे नोट आले होते विद्यार्थ्यांकडून। मग ते किती नोट होते काढण्यासाठी आपल्याला 5नंच डिवाइड करावं लागेल। मग आता काय होणार, 5 9 45 2 राहिलं 5 5 25। मग टोटल किती नोट्स होते ₹5चे, 95। तर ॲन्सर काय आलं आपलं, 95। म्हणजेच काय, तर ₹5चे 95 नोट्स हे कलेक्ट झाले होते विद्यार्थ्यांकडून। मग आपलं ऑप्शनमध्ये 95 कुठे आहे, 1 नंबरला, म्हणून आपण याला स्टिक करायचं। तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। सुनंदाताई अर्नड अ प्रॉफिट ऑफ ₹17,000 बाय द सेल ऑफ पोमोग्रॅनेट्स. She had spent ₹7,000 on plantation, ₹5,000 for pesticides, ₹3,000 for labor and ₹1,000 for transportation. Then find the selling price of pomegranates.
तर पहा इथे आपल्याला माहिती काय दिलेली आहे ते पाहूयात आपण. सुनंदाताईनं किती प्रॉफिट अर्न केलं? प्रॉफिट ₹17,000. तर पहा 17,000 हे त्यांना प्रॉफिट झालेलं आहे सुनंदाताईंना. पण त्यांनी खर्च किती केलेला आहे? 7,000चं त्यांनी प्लॅन्स आणून लावले, 5,000 त्यांनी पेस्टिसाईडसाठी खर्च केलं, 3,000 त्यांनी लेबरसाठी खर्च केलं आणि 1,000 त्यांनी ट्रान्सपोर्टेशनसाठी खर्च केलं. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? सेलिंग प्राईस कशाचं? पोमोग्रॅनेटचं, म्हणजे SP आपल्याला काढायचं आहे. तर पहा इथे सेलिंग प्राईस काढण्यासाठी आपल्याला आधी कॉस्ट प्राईस माहीत असायला हवं. मग आपण कॉस्ट प्राईस कसं काढायचं? प्रॉफिटचं सूत्र आपल्याला माहीत आहे. प्रॉफिट इज इक्वल टू काय असतं? सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, हो ना. आता कॉस्ट प्राईस काय आहे याची? तर त्यांनी किती खर्च केलं हे सगळं कॉस्ट प्राईस आहे. स्पेंट ऑन 7,000 फॉर प्लांटेशन प्लस 5,000 फॉर पेस्टिसाइड प्लस 3,000 ऑन लेबर अँड 1,000 फॉर ट्रान्सपोर्टेशन. तर हे सगळं टोटल केल्यानंतरच आपली कॉस्ट प्राईस निघते. तर हे सगळ्यांची टोटल किती येते? 7 + 5 12, 12 + 3 15 + 1 16, 16,000. हे सगळं टोटल खर्च म्हणजेच कॉस्ट प्राईस असतं. तर आता CP आलं आपलं 16,000. मग आता आपल्याला काय करायचं? SP. मग या सूत्रावरून SP काय निघेल? SP इज इक्वल टू प्रॉफिट प्लस CP, हो ना. आता प्रॉफिट त्यांना किती झालेलं आहे? टोटल 17,000 हे प्रॉफिट झालेलं आहे. 17,000 + 16,000. मग ॲन्सर काय आला आपलं? 33,000. म्हणजे सेलिंग प्राईस काय आहे ते पोमोग्रॅनेट्सची? 33,000 आहे. तर पहा हे प्रॉफिट त्यांनी सांगितलेलं, आपल्याला एक्स्ट्रा प्रॉफिट त्यांना हे झालेलं आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. तर ॲन्सर काय आलं आपलं? 33,000. मग 33,000 किती नंबरला आहे? सेकंड नंबरला, म्हणून आपण त्याला टिक करायचं. नेक्स्ट क्वेश्चन रीड करूयात आपण. द ब्रीथ ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू द साईड ऑफ स्क्वेअर whose perimeter is 24 cm. If the perimeter of a rectangle is 28 cm, then what will be its length? तर पहा इथे काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला, की रेक्टँगलचं ब्रेड्थ आणि साईडचं स्क्वेअर हे इक्वल आहेत. ब्रेड्थला आपण स्मॉल b न लिहितो. ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल आपण शॉर्टमध्ये लिहूया. ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू साईड ऑफ स्क्वेअर हुज पेरिमीटर इज 24 cm. तर पहा इथे हुज पेरिमीटर म्हणलेलं आहे. मग आता हुज म्हणजे कोणाचं? स्क्वेअरचं. तर आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज 24 cm. इफ द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, आता रेक्टँगलचं पण आपल्याला पेरिमीटर दिलेलं आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती आहे? 28 cm. देन व्हॉट विल बी इट्स लेंथ? तर आता आपल्याला लेंथ विचारलेलं आहे. लेंथ कोणाचं? लेंथ ऑफ रेक्टँगलचं विचारलेलं आहे आपल्याला. तर पहा विद्यार्थ्यांनो, इथे आपल्याला पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आणि पेरिमीटर ऑफ रेक्टँगल दिलेलं आहे इन्फॉर्मेशनमध्ये, आणि लेंथ ऑफ रेक्टँगल हे विचारलेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल लेंथ काढण्यासाठी? पण फर्स्ट सेंटेन्समध्ये तर दिलेलं आहे की ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल आणि साईड ऑफ स्क्वेअर हे इक्वल आहेत. लेंथशी तर काहीच त्याचं नातं नाही आहे. मग आपल्याला लेंथ कसं काढायचं आपण? हे आपल्याला आधी साईड ऑफ स्क्वेअर काढावं लागेल. मग पेरिमीटर ऑफ आपल्याला स्क्वेअर दिलेलं आहे. पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचं काय फॉर्म्युला आहे? पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल टू 4 × साईड, हो ना. मग आता आपल्याला पेरिमीटर दिलेलं आहे. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर किती आहे? 24. मग आपल्याला साईड माहीत नाही आहे. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर किती आहे? 24. म्हणजे साईड काय येणार? साईड इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 4. 4 6 जा 24. मग साईड्स किती आली? साईड ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 6 cm आलं. देअरफॉर ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इक्वल टू 6 cm आपल्याला कळालं, कारण दोन्ही इक्वल आहेत, हो ना. मग आता आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल पण दिलेलं आहे. आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचं काय फॉर्म्युला आहे? रेक्टँगल इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती आहे? 28 cm. मग आता इथं काय होणार? 2L + 2B
28 सेंटीमीटर इक्वल टू 2L प्लस आपल्याला ब्रीड कळालेलं आहे 6 सेंटीमीटर 2 × 6 तर पहा 28 इक्वल टू 2L प्लस 12 आता देअरफॉर 2L इज इक्वल टू काय होणार आहे 28 मायनस 12 आता इथे काय येणार सो L इज इक्वल टू 28 मायनस 12 केल्यानंतर किती येतं 14 आणि हे मल्टिप्लिकेशनमध्ये असलेलं डिव्हिजनमध्ये जातं मग Lची किंमत किती आली 7 सेंटीमीटर तर पहा आलं लक्षात तुम्हाला तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सॉल्व करायचं आहे तर 7 सेंटीमीटर ऑप्शनमध्ये आहे का 3 नंबरला मग आपण त्याला टिक करायचं तर हे आपल्याला त्याचं एकमेकांचं कोरिलेशन लावून आपल्याला ते गणित सॉल्व करायचं आहे तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात तर नेक्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थ्यांनो देअर आर चेअर्स फ्रॉम XXVII to LXVI in a row at an auditorium then how many chairs are there in a row तर पहा इथे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला तर हे रोमन अंक आहेत XXVII तर आपल्याला ह्याची संख्या माहिती असायला हवी XXVII म्हणजे काय X म्हणजे 10 10 20 मग 20 आणि हे 5 6 7 27 झालं 2 27 टू किती दिलेलं आहे LXVI तर पहा Lची व्हॅल्यू काय आहे 50 50 प्लस 10 60 60 प्लस 6 66 LXVI म्हणजे 66 चेअर्स अरेंज केले 27 पासून 66 पर्यंत चेअर्स अरेंज केलेले आहेत एका लाईनमध्ये ॲट अन ऑडिटोरियम ऑडिटोरियम म्हणजे काय सभागृह देन हाऊ मेनी चेअर्स आर देअर इन द रो मग हे टोटल चेअर्स किती आहेत हे विचारलेलं आहे आपल्याला तर पहा 27 to 66 म्हणजे काय करावं लागेल आपल्याला काउंटिंग करावं लागेल मग काय करायचं आधी 66 मायनस 27 करायचं आन्सर येतं 6 मधून जात नाही 7 म्हणून आपण याला 16 करतो आणि याला 5 करतो 16 मायनस 7 9 5 मायनस 2 3 मग टोटल किती आहे 39 आहे का ऑप्शनमध्ये हो मग आपण याला टिक करायचं तुम्ही काउंट देखील करून बघू शकता तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण अ नंबर इज डिवायडेड बाय 15 द कोटिएंट इज 12 अँड रिमाइंडर इज 0 इफ द सेम नंबर इज डिवायडेड बाय 16 देन व्हॉट विल बी द रिमाइंडर इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एक नंबर आहे ज्याला आपण 15ने डिवाइड केल्यानंतर कोटिएंट आलेला आहे 12 अँड रिमाइंडर आलेला आहे 0 मग आपल्याला डिव्हिडंड काढायचं आहे डिवायडेड बाय आता हे काय आहे डिवायझर मग आपल्याला डिव्हिडंड माहीत नाही आहे मग आपण डिव्हिडंड काढायचं डिव्हिडंडचं काय फॉर्म्युला आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाइड बाय कोटिएंट प्लस रिमाइंडर डिवायझर किती आहे 15 मल्टिप्लाइड बाय 12 प्लस रिमाइंडर आहे 0 मग आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं मग आपल्याला तो नंबर लक्षात येईल की कोणता नंबर आहे 12 5 60 0 12 1 12 प्लस 6 18 180 मग तो नंबर कोणता आहे 180 मग आता पुढे काय सांगितलं आपल्याला इफ द सेम नंबर इज डिवायडेड बाय 16 व्हॉट विल बी द रिमाइंडर मग आता आपल्याला 180ला त्या नंबरला 16नं डिवाइड करायचं आहे आपण डायरेक्ट डिवाइड करून त्याचं रिमाइंडर शोधायचं 16 1 16 2 राहिले परत 16 1 16 मग किती राहिलं रिमाइंडर 4 असं जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही असं करा 180 डिवायडेड बाय 16 16 1 16 2 हा 0 आला खाली परत 16 1 16 मग किती राहिलं रिमाइंडर 4 आता आपला आन्सर आहे का ऑप्शनमध्ये हो 2 नंबरला म्हणून आपण त्याला टिक करायचं तर पहा विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे जर आपल्याला इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज हे माहीत असतील तर आपल्याला पटकन त्याचं ॲन्सर काढता येतं तर हा देखील फॉर्म्युला तुम्ही तुमच्या त्या नोटबुकमध्ये ॲड करा तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात बाय हाऊ मच इज 5% ऑफ 100 लेस ऑर मोर दॅन 10% ऑफ 10 आणि ऑप्शन पहा इथे 4 दिलेले आहेत पहा हे क्वेश्चन कसं सॉल्व करायचं तर आधी आपल्याला 5% ऑफ 100 किती आहे ते काढावं लागेल 5% ऑफ 100 म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला 5
डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 100. मग आता इथे काय येणार आन्सर 5 येणार हो ना. 5% ऑफ 100 किती आहे 5. इज लेस और मोर दॅन 10% ऑफ 10 आणि 10% ऑफ 10 किती आहे 10% ऑफ 10 म्हणजेच काय 10 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 10. मग इथे देखील हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0, हा 0. ते चारही झिरोज इथे कॅन्सल होतात. मग आन्सर काय लिहायचं 1. मग आता इथे पहा हे 5 आहे आणि हे 1 आहे. मग आता डिफरन्स काय आहे 5 - 1 4. क्वेश्चन काय विचारायला आपल्याला की बाय हाऊ मच इज 5% ऑफ 100 इज लेस और मोर दॅन 10% ऑफ 10. मग आता 10% ऑफ 10 किती आलं 1 आणि 5% ऑफ 100चं 5 हे लिहिलं. मग हे 5 हे हां ऑब्वियसली हे जास्त आहे. तर डिफरन्स काय दोन्हीमधील 4. मग आता आपण काय सांगायचं मोर बाय 4. मग ऑप्शन 1ला आपण टिक करायचं. नेक्स्ट क्वेश्चन पहा आयडेंटिफाय द फिगर इन द सिरीज. हा इथे एक सिरीज दिलेली आहे आणि इथे क्वेश्चन मार्क केलेला आहे. मग इथे कोणती फिगर येणार आहे ते ऑप्शनमध्ये आपल्याला शोधायचं आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो ज्यावेळेस आपण हे सिरीज व्यवस्थित बारकाईने लक्ष देऊ तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की फर्स्ट आलेलं आहे फिगर ट्रायंगल आणि त्यामध्ये सर्कल आहे. देन परत सर्कलमध्ये ट्रायंगल. तर हे दोन्ही 1 टाईम आले आहेत. त्याच्यानंतर 2 टाईम्स आलेले आहेत आणि मग आता इथे 3 टाईम्स फर्स्ट फिगर येणार म्हणजेच ट्रायंगलमध्ये सर्कल असं येणार. मग आता ट्रायंगलमध्ये सर्कल ऑप्शन कुठे आहे सेकंड ऑप्शन. म्हणून आपण सेकंड ऑप्शनला टिक करायचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. रोहित गेट्स अ मंथली सॅलरी ऑफ ₹18,000. ही स्पेंड्स 1/9 पार्ट ऑन पेट्रोल, 4/9 पार्ट ऑन डोमेस्टिक एक्सपेन्सेस and 2/9 part on bank installment and saves remaining amount. How much amount does he save? रोहित गेट्स मंथली सॅलरी ऑफ ₹18,000. रोहितचा पगार किती आहे 1 मंथचं 18,000. ही स्पेंड्स 1/9 पार्ट त्यातील 1/9 पार्ट तो कशावर खर्च करतो ऑन पेट्रोल. पेट्रोलवर तो खर्च करतो आणि 4/9 पार्ट ऑन डोमेस्टिक एक्सपेन्सेस. अँड 2/9 पार्ट ऑन बँक इन्स्टॉलमेंट. 2/9 पार्ट तो बँक इन्स्टॉलमेंटवर खर्च करतो. तर पहा इथे 1/9 पार्ट पेट्रोलवर तो खर्च करतो. मग पण तो टोटल किती खर्च करतो हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 1/9 मल्टिप्लाइड बाय त्याचा टोटल पगार 18,000. मग याचा आन्सर काय येणार 9 2 जा 18. मग आन्सर काय आलं 2,000 तो खर्च करतो पेट्रोलवरती महिन्याला. मग आता नेक्स्ट काय दिलेलं आहे इन्फॉर्मेशन आपल्याला की 4/9 पार्ट ऑन डोमेस्टिक एक्सपेन्सेस. मग आता 4/9 पार्ट म्हणजे नेमकं किती ते आपल्याला काढावं लागेल ना. 4/9 पार्ट ऑफ सॅलरी टोटल सॅलरी 9 2 जा 18 4 2 जा परत 8 म्हणजे टोटल 8,000 तो डोमेस्टिक एक्सपेन्सेसमध्ये खर्च करतो. आणि 2/9 पार्ट म्हणजेच किती हे काढण्यासाठी परत तेच करावं लागेल 2/9 मल्टिप्लाइड बाय 18,000. 9 2 जा 18 अँड 2 2 जा 4 म्हणजे टोटल 4,000 रुपीज तो बँक इन्स्टॉलमेंटवरती खर्च करतो. आणि मग शिल्लक राहिलेले काय करतो तो सेविंग्स करतो. सेव्स द रिमेनिंग अमाऊंट. तर पहा त्याचा टोटल खर्च आपण काढलेला आहे 2,000 पेट्रोलवर, 8,000 डोमेस्टिक एक्सपेन्स आणि 4,000 बँक इन्स्टॉलमेंट. मग हा टोटल त्याचा खर्च किती आहे 8 + 2 10 + 4 14,000. मग हा 14,000 हा त्याचा टोटल खर्च आहे. मग राहिलेले तो काय करतो सेविंग्स करतो. मग राहिलेले किती राहिलेले 18,000मधून 14,000 त्याचं टोटल खर्च झालं. मायनस केल्यावर आन्सर काय येणार आहे आपला 4,000. मग 4,000 तो सेव्ह करतो ₹4,000. परंतु इथं ऑप्शनमध्ये ₹4,000 कुठे दिसते का आपल्याला नाही. म्हणून हा क्वेश्चन पेपरमधून रद्द केलेला आहे. हा विद्यार्थ्यांना अशा प्रकारे पेपरमध्ये प्रिंटिंग मिस्टेक देखील होत असतात. मग आपल्याला करेक्ट आन्सर माहीत असलं तर आपण त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकतो. मग हे इथे 4,000च्या ऐवजी इथं 4,400 हे प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे. म्हणून हा क्वेश्चनच पेपरमधून तो रद्द केलेला आहे लास्ट इयरमध्ये. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. या व्हिडिओतला हा लास्ट क्वेश्चन आहे. नेत्राली परचेस्ड 2.5 liter ऑफ मिल्क for the first 15 days of September. On the remaining days
शी परचेस्ड 1.5 liter of milk at the rate of ₹52 per liter. How much did she spend in a month of September? Netrali purchased 2.5 liter of milk for first 15 days of September. मंथ कोणता आहे? सप्टेंबर. पुढे पहा काय सांगितलेलं आपल्याला, ऑन द रिमेनिंग डेज शी परचेस्ड 1.5 liter. आता रिमेनिंग डेज म्हणजेच टोटल किती डेज, सप्टेंबरमध्ये किती डेज असतात टोटल ते आपल्याला माहीत असायला हवं. सप्टेंबरमध्ये 30 डेज असतात, मग रिमेनिंग किती राहिले? 30 - 15 15 डेज. 15 डेज तिनं किती घेतलं? मग 1.5 liter ऑफ मिल्क तिनं घेतलं. तर आपल्याला टोटल मिल्क किती घेतलं ते आधी काढावं लागेल. मग पहा 15 डेजसाठी तिनं 2.5 liter घेतलं आणि उरलेल्या 15 डेजसाठी 1.5 liter दूध घेतलं. तर हे आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल व्यवस्थित. तर पहा 15 × 2.5, 1.5 म्हणजेच किती? 0.5, मग 2.5 झालं ते, आणि 15 × 1.5. तर हे आपल्याला आधी याचं ॲन्सर काढावं लागेल. तर पहा 15 × 5 = 75 कॅरी 7, 15 × 2 = 70 + 7 किती झालं? 37. माझा पॉईंट कुठे द्यायचं मग आपण आता? तर इथे 1 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून आपण 1 डिजिट नंतर पॉईंट दिलं. पण यांचं देखील मल्टिप्लिकेशन करूयात. 15 × 5 = 75 कॅरी 7, 15 × 15 + 7 किती आलं? 22. पॉईंट कुठे द्यायचं आपण? 1 डिजिट नंतर पॉईंट द्यायचं. तर पहा आपल्याला काय विचारलेलं आहे की हाऊ मच डिड शी स्पेंड ऑन द मंथ ऑफ सप्टेंबर. तर सप्टेंबर मंथमध्ये तिनं दुधावरती किती पैसे खर्च केले ते आपल्याला विचारलेलं आहे. मग 1 लिटरचं काय रेट आहे? 1 लिटर ऑफ मिल्कचं रेट आपल्याला दिलेलं आहे 52 रुपीज. 52 रुपीज 52 पर लिटर. मग टोटल मिल्क किती झालं तिचं? 37.5 प्लस 22.5. तर टोटल मिल्क किती झालं? तर पहा 60 लिटर तिनं दूध घेतलं मंथ ऑफ सप्टेंबरमध्ये. आता 60 × काय करावं लागेल आपल्याला? 52. तर पहा असं मोठी संख्येचं मल्टिप्लिकेशन करताना जर 0 असेल तर ते आधी आपण इथे पुट करायचं, 0 लिहून ठेवायचं. आता 52 × 6 करूयात. 6 × 2 = 12, इथे कॅरी 1, 6 × 5 = 30 + 1 31. मग टोटल किती झालं हिशोब दुधाचा? 3120 रुपीज. 3120 कुठे आहे? सेकंड नंबरच्या ऑप्शनमध्ये. मग आपण त्याला टिक करायचं.